मित्रांनो, तुम्ही जमिनीमध्ये पाणी देताय, पण तरीही उत्पादन हे वाढत नाही आहे. तुम्ही पाणी देताय, पण पीक वाढत नाही आहे. खतसुद्धा खूप जास्त प्रमाणात देताय, पण तरीसुद्धा पीक वाढत नाही आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यावेळेस आपण पाणी देतोय, जमीन तर अतिशय चांगली आहे. पाणी दिल्यानंतर जमीन पांढरी पडते आणि हे पाणी दिल्यानंतरसुद्धा पीक अजिबात वाढत नाही. खत दिलं तरीही पीक वाढत नाही. तर हे कशामुळं होतं आणि याचं कारण काय आहे, याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे आणि याच्या मागे सोल्युशन काय, हे सगळं आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील देशमुख स्वागत करतो आपलं ग्रीन गोल्ड ॲग्री या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याकडून नकळत चुका होतात आणि ज्यावेळेस क्षारयुक्त पाणी आपण आपल्या जमिनीमध्ये देतो तर त्यावेळेस काय फरक पडतो आणि याच्या मागे सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पाण्यामध्ये ज्यावेळेस क्षार वाढतात तर क्षार वाढल्यामुळं जमीन पांढरी पडायला सुरू होते. जमिनीतला भले निचरा 100% होतो, पण जमीन ही हळूहळू चिकट पडायला लागते. कोणतेही खतं इथं काम करत नाहीत. मग अशा परिस्थितीत कोणतेही पिकावर आपण कितीही खत दिलं, कितीही खर्च केला, तरी शेवटी उत्पादन जे आहे पाहिजे तसं मिळत नाही. अक्षरशः म्हणजे 50-50% सुद्धा उत्पादन मिळत नाही. मग या परिस्थितीत नेमकं करायचं काय? तर असंच आपल्या शेतकरी मित्रांनी कमेंट केली आणि त्याच्यानंतर स्वतः कॉन्टॅक्ट केला आणि ही परिस्थिती सांगितली. तर ही जी परिस्थिती आहे ऑलमोस्ट बऱ्याच शेतकऱ्यांची आहे. ज्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्या ठिकाणी या समस्या खूप जास्त जाणवतात. तर मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत पाण्यामध्ये जे क्षार आहे तर यामध्ये कशा प्रकारे जमिनीवर दुष्परिणाम होतात आणि त्याच्यावर काय सोल्युशन आपल्याला करायचं आहे. तर सर्वात पहिलं, जमीन पूर्ण काळी असते, पण आपण पाणी दिल्यानंतर जे आहे तर ही पांढरी पडते. म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा TDS आपल्याला चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय म्हणजे काही ठिकाणी 1000, 2000, 3000, 4000 पर्यंत, 5000, 6000 पर्यंत सुद्धा TDS पाण्याचा आहे. आणि मग एवढं जर TDS जास्त असेल, अगदी 4000, 5000 पर्यंत जर TDS असेल तर 100% जाणून घ्या की ते पाणी आपण पिकाला दिल्यानंतर कोणतंही पीक वाढणार नाही, पिकामध्ये कोणतीही डेव्हलपमेंट तुम्हाला दिसणार नाही. मग याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय सुचवले जातात की बांबू लावा किंवा ऊस लावा, पण ऊस जरी लावला तरी पाहिजे तेवढं टनेज मात्र मिळत नाही. मग याच्यासाठी नेमकं काय पर्याय आहे? तर सर्वात पहिलं आपण हे पाणी दिल्यानंतरचे दुष्परिणाम जाणून घेऊयात. तर ज्यावेळेस आपण शारपड पाणी जे आहे आपल्या पिकांना देतो, पहिली गोष्ट ते जमिनीतून पूर्ण फिरतं. मग जमिनीतून फिरल्यानंतर जमिनीमध्ये खाली जो थर आहे आपल्या, जिथं गांडूळ जे आहे जमीन भुसभुशीत करायचं काम करतात किंवा ज्या लेव्हलला गांडूळ आपला काम करतो त्या ठिकाणी जर शारपड पाणी गेलं तर जवळजवळ गांडुळांची जी कार्यक्षमता आहे ही मंदावते, म्हणजे त्यांची क्रिया मंदावते. परिणामी जमीन जी आहे हळूहळू कडक व्हायला, चिकट व्हायला सुरू होते. आणि जमीन एकदा चिकट झाली की मग जमीन चिकट झाल्यानंतर बऱ्याचशा रोगांना पिकासाठी सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये मुळकूज असेल किंवा मर असेल, ही जी फंगल डिझीज आहेत तर ही जास्त प्रमाणात वाढतात. त्याच्यानंतर हे पाणी दिल्यानंतर मुळांच्या, झाडांची जी मुळं आहेत या मुळाला मिठाचं आवरण तयार होतं, म्हणजे क्षाराचं आवरण तयार होतं. आणि हे क्षाराचं आवरण तयार झाल्यानंतर आपण कोणतंही खत दिलं तरी ते अपटेक होत नाही, किंवा जी नॉर्मली शेतकरी खत देतो ती अपटेक होत नाहीत. मग ते अपटेक करण्यासाठी पण काय करायला पाहिजे तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर विनंती असेल मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे. ही जर समस्या तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचा खर्च तर नक्कीच वाचू शकता, पण एक प्रॉपर मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर याच्यामध्ये आता तुम्हाला करायचं आहे काय? या ठिकाणी आपल्याकडे 2 पर्याय असतात. पहिली गोष्ट, एकतर विहिरीवर फिल्टर बसवणे, ज्या फिल्टरमधून आपल्याला कमी TDS असणारं पाणी आपल्या पिकांसाठी मिळतं. किंवा तुमच्याकडं जर शेताशेजारी नदी असेल किंवा तलाव असेल तर ते पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये काय आहे की जे TDSचं पाणी आपण आपल्या पिकाला देतोय त्यापेक्षाही कमी TDSचं पाणी आपल्याला नदीमधलं मिळतं किंवा तलावातलं मिळतं. मग यामुळं सुद्धा आपण आपल्या पिकांचं उत्पादन हे वाढवू शकतो. त्यानंतर आता हा झाला पाण्याचा भाग. त्यानंतर खत. आता खत व्यवस्थापन काय करायचं? आपण म्हणजे 10-26-26 DAP, 18-40 युरिया, प्लांटो, अमुक तमुक सगळं काही मारलं, मग तरीसुद्धा रिझल्ट का मिळत नाही? तर ही जी खतं आहेत तर ही क्षाराचं आवरण कमी करत नाहीत. क्षाराचं आवरण कमी करण्यासाठी आपल्याला पाहिजे ॲसिड बेस खतं किंवा ऑक्साईड फॉर्मची खतं. ॲसिड बेस खतं म्हणजे कोणती? ऑर्गॅनिक ॲसिड, फोलिक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, फॉस्फनिक ॲसिड, सल्फरिक ॲसिड, ही जी ॲसिडयुक्त खतं आहेत जे आपण पिकाला वेगवेगळ्या स्टेजमध्ये देतो, तर ही खतांचं मिश्रण देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो की सर्वात पहिलं ऑर्गॅनिक ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये जवळजवळ 26 प्रकारची वेगवेगळी ॲसिड्स
असतात. याच्यामुळं काय होतं की ऑर्गॅनिक ॲसिडचा जो रिझल्ट आहे हा अतिशय जास्त फास्टमध्ये येतो आणि म्हणून आज आपला कांदा पीकसुद्धा तुम्हाला अतिशय हिरवगार दिसतं या बदलत्या वातावरणामध्ये सुद्धा. मग यामुळे होतं काय की ऑर्गॅनिक ॲसिड काय करतं की जे काही मिठाचं किंवा क्षाराचं जे आवरण मुळांभोवती तयार होतं हे लांब पसरवतो, पिकाला एक स्ट्रोक देतो आणि पिकाला स्ट्रोक दिला की पीक लगेच ग्रीप पकडतं. काही काळासाठी का होईना ही जी क्षाराचं आवरण आहे हे बाजूला सारून पिकांना एक ग्रीप दिली जाते. यामुळं आपल्याला पिकामध्ये उत्पादन वाढलेलं पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की मग आपण दाणेदार खतं पूर्ण बंद करायची आहेत का, किंवा दाणेदार खत नाही दिलं तरी चालतंय का? तर 100% तुम्ही लक्षात घ्या, जर खत दिल्यानंतर तुम्हाला काहीही रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नसेल तर तुम्ही 100% 90% तुम्ही रासायनिक खतं जी आहेत ती कमी करू शकता. अगदी 10-15% देऊ शकता, कारण जमिनीची भूक भागवण्यासाठी, कारण ती ऑलरेडी सवय लागलेली असते आणि ते आपल्याला देणं भाग आहे. पण द्यायचं कधी हे लक्षात ठेवा, अगोदर ऑर्गॅनिक ॲसिड किंवा ॲसिडयुक्त खतं द्यायचेत किंवा ऑक्साईड फॉर्मचे खतं द्यायचेत आणि मगच दाणेदार द्यायचे आहेत. आणि शक्यतो लक्षात ठेवा 1 लिटर का होईना ऑक्साईड फॉर्म किंवा ॲसिडिक फॉर्मची खतं ही आपल्याला प्रत्येक पाण्यातून द्यायची आहेत. यामुळं काय होणार आहे की तुम्ही जे काही दाणेदार देताय तर ही लागू होऊन आपलं पीक थोडंसं वाढेल. तर निश्चित प्रकारे 2 मार्ग आपल्याकडं मी तुम्हाला दिलेले आहेत. एक तर ऑक्साईड किंवा ॲसिडिक फॉर्मची खतं देणं, दुसरी गोष्ट आपल्या विहिरीवर प्लांट बसवणं. फिल्टर जर एकदा बसवला तर फिल्टरसुद्धा अतिशय चांगलं आहे. याच्यामुळं तुम्ही तुमचं जे काही क्षेत्र असेल 10 एकर 15 एकर सगळं काही ठराविक पाणी देऊ शकता आणि मुबलक देऊ शकता. सोबत TDS जो आहे अतिशय प्रमाणात असेल. यामुळं जमीनसुद्धा तुमची जास्त चिकट होणार नाही. आता ज्यांची जमीन चिकट आहे, आता जरी समजा RO प्लांट बसवला किंवा या खतांचा वापर आपण चालू केला तरीसुद्धा जमिनीमध्ये काय केलं पाहिजे की जेणेकरून ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, जमिनीचा चिकटपणा जो आहे तर हा कमी होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जमीन चिकट असेल आणि ती जर भुसभुशीत करायची असेल तर एकच मार्ग आहे, आपल्या जमिनीमध्ये जी गांडूळ आहेत त्या गांडुळांचं प्रजनन वाढवणं किंवा त्यांचं खाद्य त्यांना तयार करून देणं. त्यांचं खाद्य तयार कसं करून द्यायचं? आता पहा, आपल्याकडे शेतकरी काय करतात की गवत 2-2 पाण्यावर आलं की लगेच टिंजर मार, कुठं ग्लायसेल मार, कुठं राऊंडअप मार किंवा कुठं 2,4-D मार. ही घातक परिस्थिती आपण तयार करतोय. ही करायची नाही आहे. ही चुकीची पद्धत आहे जिथं आपण हे 2-2 पानावर असताना तणनाशक मारतो. आता लक्षात घ्या, तुम्ही जर एखादं पीक करताय, उदाहरणार्थ ऊस आहे, तर ऊसामध्ये तुम्ही जास्त जरी गवत झालं तरी चालतं आणि हे जर जास्त गवत होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये गवताला वाढू द्या आणि एक ठराविक उंचीवर गवत आल्यानंतर त्याच्यावर तणनाशक वापरा. जमिनीवर कमीत कमी प्रमाणात तणनाशक गेलं पाहिजे आणि गवतावर जास्तीत जास्त प्रमाणात तणनाशक हे पडलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस जास्त प्रमाणात तणनाशक जे आहे हे गवतावर पडेल त्यावेळेसच गवत हे डिकॉम्पोज होतं, ते सडतं आणि ते खाद्य तयार होतं आपल्या गांडूळ पिकासाठी, गांडुळांच्या प्रजननासाठी. आता इथं जो आपला ऊस दिसतोय तर या ऊसामध्ये आपण तोच प्रयोग केला होता. जी समस्या तुम्हाला जाणवती किंवा जी सांगितली परिस्थिती ती तुमच्यासोबत होत असेल तर सेम कंडिशन जी आहे माझ्या ऊसा क्षेत्रामध्ये सुद्धा तीच होत होती, म्हणजे पूर्ण क्षेत्रामध्ये. तर या पूर्ण क्षेत्रामध्ये मी तेच केलेलं आहे. सुरुवातीला पूर्ण ऊस लावला, त्याच्यानंतर गवत जे आहे जवळजवळ कमरेपर्यंत हे गवत होऊ दिलं. त्याच्यामध्ये टिंजर आणि फ्लक्स जे आहे हे तणनाशक वापरलं, पण तणनाशक जवळजवळ डबल प्रमाणात मला वापरावं लागलं, कारण गवत जे आहे तर खूप जास्त वाढलेलं होतं. आणि हे गवतावर ज्यावेळेस 100% मारल्यानंतर गवत पूर्णपणे कुजलं, 100% कुजलं, त्यावेळेस पहिली गोष्ट एकतर माझा ऊस जो आहे हा ऊस जास्त प्रमाणात वाढला आणि दुसरी गोष्ट की गांडुळांसाठी खाद्य तयार झालं. आणि हे खाद्य दिल्यानंतर मी असं ठरवलं की याच्यामध्ये आपल्याला दाणेदार खत अजिबात वापरायचं नाही आणि त्याप्रमाणे केलं सुद्धा. तर आज या जमिनीमध्ये जवळजवळ 1.5 फूट 2 फुटांपर्यंत गांडूळ जी आहेत ही पाहायला मिळतात, म्हणजे लांबीची एवढी मोठी गांडूळ आहेत. त्यांचं प्रजनन वाढलं कारण त्यांना खाद्य तयार झालं आणि त्यांचं प्रजनन वाढल्यानंतर जमीन जी आहे अतिशय भुसभुशीत व्हायला लागली. या ठिकाणी कोणतंही पीक घेतलं तर कमीत कमी रासायनिक खतामध्ये किंवा गरज नाही असंही म्हणू शकता, रासायनिक खत न वापरलं तरीसुद्धा इथं उत्पन्न चांगलं मिळतं. आणि म्हणून मी म्हणतो की तुम्ही खर्च कमी करा. खर्च कमी करा म्हणजे जैविक वापरा असं होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जमिनीची स्टेज पाहावी लागते, पिकाची स्टेज पाहावी लागते आणि त्यानुसार वापर करावा लागतो. तर एकंदरीत ॲसिडिक खतं वापरणे किंवा RO प्लांट बसवणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. आता याच्यामध्ये सुद्धा काय होतं की काही लोकांना असं वाटतं की आपण पाणी दिल्यानंतर जमीन पांढरी पडते, पण जमीन व्यवस्थित आहे, पाण्याचा TDSही खूप काही जास्त नाही आहे, 1000पर्यंत TDS आहे. तर मग अशा परिस्थितीत काय करायचं? तर मित्रांनो, अशा परिस्थितीत फक्त तुमचं फवारणीचं जे पाणी आहे, तुम्ही फवारणीला पाणी जे आहे कमी TDSचं किंवा अगदी ROचं तो सुद्धा तुम्ही पाणी वापरू शकता की ज्या पाण्यामध्ये TDS लेवल जी आहे पूर्णपणे कमी केलेली असते. यामुळं काय होतं की तुमच्या फवारणीचा रिझल्ट जो आहे, जर TDS जास्त असेल तर फवारणीला तुम्हाला कोणताही रिझल्ट मिळणार नाही. मग त्याच्यासाठी कमी TDSचं पाणी इथं वापरायचं आहे जेणेकरून तुम्हाला फवारणीला सुद्धा रिझल्ट मिळेल.
तर मित्रांनो, एकंदरीत माहिती कशी वाटली नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्यासोबत जर ही स्टेज होत असेल तर तुम्हाला वेगवेगळी कंडिशन सांगितली जात असेल, म्हणजे जसं की जिप्सम वापरा, आमचं हे खत वापरा, आमचं ते खत वापरा, किंवा हे प्रोडक्ट वापरा, ते प्रोडक्ट वापरा. तर हे कोणतंही प्रोडक्ट वापरण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बेसिक गरज काय आपली, की पाणी बदलणं किंवा पाण्याचा TDS कमी करणं, त्याच्यावर तुम्ही भर द्या. किंवा ते तुम्हाला अतिशय महाग वाटत असेल तर आपल्याला प्रत्येक पाण्याच्या डोजमध्ये आपल्याला फक्त 1 लिटर ऑर्गॅनिक ॲसिड एकरी सोडायचं आहे. 500 ते 700 रुपयेपर्यंत हा खर्च येतो. म्हणजे तुम्ही जेवढा दाणेदार पीक खतांवर खर्च करता तेवढाच खर्च तुम्हाला या ऑर्गॅनिक ॲसिडवर येणार आहे. मग लक्षात घ्या आणि त्यानुसार वापर करायला शिका. जर रासायनिक एवढाच खर्च जर ऑर्गॅनिक ॲसिडवर येत असेल आणि याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचं जे काही उत्पन्न आहे, समजा तुम्ही ऊस घेताय आणि ऊस तुम्हाला 40 टन मिळतो, या परिस्थितीमध्ये तुम्ही जर ऑर्गॅनिक ॲसिड वापरलं तर त्या ठिकाणी कमीत कमी 60 ते 65 टन ऊस तुम्हाला 100% मिळतो. अगदी म्हणजे याचे आपण ट्रायलसुद्धा केलेले आहेत. 20 ते 25 टन जे आहे एकरी ऊस वाढतो फक्त ऑर्गॅनिक ॲसिड वापरल्यामुळं, या कंडिशनच्या सॉईलमध्ये आणि पाणी असं असेल तर नक्कीच तुम्ही याचा वापर करा आणि शेतीवरचा जो खर्च कमी होतोय तो निश्चित स्वरूपात कमी करा. बऱ्याच शेतकऱ्यांनी असं सांगितलं की हे जे व्हिडिओ आहेत हे आम्हाला मिळत नाहीत, तर याच्यावर व्हिडिओ बनवा. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय माहितीपूर्ण आणि अतिशय योग्य मार्गदर्शनावर केलेला आहे. तर याच्याच बद्दल किंवा आणखी थोडंसं पुढं जायचं म्हटलं तर आपले एकतर सॉईल टेस्ट करून घ्या, दुसरी गोष्ट वॉटर टेस्ट करून घ्या. या 2 टेस्ट एवढ्या महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला यांना करण्यासाठी फार तर 2,000 रुपये खर्च येतो, पण या 2,000 रुपयेमुळे तुमचा कमीत कमी 5 ते 10,000 रुपयेपर्यंत खर्च वाचतो. त्यामुळं निश्चित स्वरूपात नवीन पीक करायचं असेल किंवा कोणतंही पीक करायचं असेल तर अगोदर सॉईल टेस्ट आणि वॉटर टेस्ट नक्की करून घ्या. धन्यवाद.